नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मित्रांचे मेसेज वगैरे येत होते की सर BMC सेकंड रिस्पॉन्स शीट वगैरे कधीपर्यंत येईल, याची ऑथेंटिक माहिती वगैरे काढा, फायनल रिझल्ट वगैरे कधीपर्यंत लागणार आहे याची इन्फॉर्मेशन वगैरे बऱ्याच मित्रांचे सारखे मेसेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण BMCच्या नंबरला, हेल्पलाईन नंबरला आपण बरेच कॉल वगैरे करून बघितलं, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट वगैरे करायचा प्रयत्न केला. त्यांच्या BMC एक तिथे वेबसाईटवरून सुद्धा आपण नंबर वगैरे काढला, पण त्याला कॉन्टॅक्ट त्यांच्यासोबत झालं नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी मी मुंबईमध्ये माझा भाऊ राहतो, मी त्याला तिथं BMC कार्यालयाला व्हिजिट करायला सांगितलं. मी त्याला 3-4 वेळेस रिक्वेस्ट केली, म्हणलं बऱ्याच मुलांचे मॅसेज वगैरे येतात, तिथे जाऊन एकदा भेटायचं आहे. तर तो फायनली आज तिथे गेला होता. तिथे त्याने व्हिजिट वगैरे काढली, बरीच इन्फॉर्मेशन वगैरे काढली. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जर तुम्ही आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे, सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे येणारे अपडेटसुद्धा तुम्हाला व्हिडिओवर आपल्या चॅनलवर भेटून राहतील. विद्यार्थी मित्रांनो, फायनली माझ्या भावाला मी तिथे BMC आपल्या कार्यालयाला भेट द्यायला सांगितलं होतं. तिथे त्यांना BMC कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी सगळे प्रश्न वगैरे विचारले, आपले डाऊट वगैरे क्लिअरचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, तिथे त्यांनी इन्फॉर्मेशन जी दिली, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या म्हणजे त्याला मी स्टार्टिंगला वगैरे सगळे प्रश्न वगैरे सांगितले, सेकंड रिस्पॉन्स शीट वगैरे कधी येईल, फायनल रिझल्ट वगैरे कधी येईल, सगळे मी त्याला प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी असं सांगितलं, म्हणजे त्यांनी काय सांगितलं मी सांगतोच तुम्हाला. म्हणजे आपली जी एक्झाम आहे, विद्यार्थी मित्रांनो बघितलं की 2 डिसेंबरपासून चालू झाली होती, जवळपास म्हणजे 12 डिसेंबरपर्यंत एक्झाम चालली होती. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलं की तुमच्या म्हणजे आपलं जे ऑब्जेक्शनचा वेळ होता तो आपल्याला त्यांनी वेळ वाढवून दिला होता. म्हणजे बघितलं आपण तर जवळपास किती आपल्याला 22 डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून दिला होता त्यांनी. कशासाठी? आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी, BMC क्लर्कसाठी. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलं की म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये मुलांनी त्यांना ऑब्जेक्शन वगैरे तर घेतलीच आहे, आणि प्रत्येक शिफ्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो ही प्रोसेस एवढी लेंदी असती, म्हणजे त्यांना म्हणणं आहे की प्रत्येक शिफ्टमध्ये 2-4 मुलांनी, आणि ऑब्जेक्शन घेणारी बी भरपूर मुलं आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की हे प्रोसेसला ऑब्जेक्शन वगैरे घ्यायला थोडा वेळ लागणार आहे. प्रत्येक शिफ्टचं पेपर चेक करणं, त्यात काही म्हणजे कोणते प्रॉब्लेम आहेत, कोणत्या मुलांनी हे पाठवले, ऑब्जेक्शन पाठवले, कोणत्या पेपरमध्ये मिस्टेक आहे. कारण प्रत्येक पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो एखादी तरी मिस्टेक असणारच आहे, आणि प्रत्येक शिफ्टमध्ये कमीत कमी 4-5 मुलांनी तरी ऑब्जेक्शन घेतले असणार आहे प्रत्येक शिफ्टमध्ये. म्हणजे त्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतल्याच्यानंतर मग ते ऑब्जेक्शन चेक करणं, सगळ्या शिफ्टचे ऑब्जेक्शन चेक करणं, यामध्ये त्यांना थोडा वेळ लागतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी त्याच्यामुळं सांगितलं की BMC समजा सेकंड रिस्पॉन्स शीट यायला थोडा वेळच होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे किती जवळपास त्यांनी सांगितलं की समजा 15 जानेवारीपर्यंत, त्यांनी ही पण शक्यता सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, 15 जानेवारीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो त्यांना सांगितलं की सेकंड आन्सर शीट तुमची येऊन जाईल. सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे आपली ती 15 जानेवारीपर्यंत येऊन जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग त्यांनी सांगितलं की आता समजा बघितलं आपण की आपली कधी 16 डिसेंबरला आपली पहिली आली होती. 16 डिसेंबरला पहिली आपली रिस्पॉन्स शीट आली होती. त्याच्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शनसाठी वेळ दिला होता, जवळपास मध्ये वेळ पण वाढून दिला होता 22 डिसेंबरपर्यंत. त्यामध्ये बऱ्याच मुलांनी आपल्या 100 रुपये फीज वगैरे भरून ऑब्जेक्शन घेतले. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलं की 15 जानेवारीपर्यंत तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, तिथून पुढं जर पकडलं समजा आपलं, तिथून पुढं त्यांनी सांगितलं फेब्रुवारीच्या म्हणजे फेबच्या पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला रिझल्ट लागून जाईल. कधी? फेब्रुवारीचा पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपला रिझल्ट लागून जाईल, त्यांनी असं सांगितलं आहे. आणि तरी पण विद्यार्थी मित्रांनो, ते रिझल्ट लागल्याच्यानंतर म्हणजे फेब्रुवारीमध्ये रिझल्ट लागल्याच्यानंतरसुद्धा आपली म्हणजे जी वेटिंग लिस्ट वगैरे लागणार आहे ना, तर ती आपली सोबतच लावून जाऊ शकते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, किंवा फेब्रुवारी हा शक्यतो दुसऱ्या आठवड्यापर्यंत सांगितलं त्यांनी. तेव्हा शक्यतो 90% दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचा म्हणजे सगळे फायनल रिझल्ट लागून जाईल फेब्रुवारीच्या सेकंड आठवड्यापर्यंत, असं त्यांनी सांगितलं, आपली इन्फॉर्मेशन दिली. आणि त्यांनी सांगितलं तेव्हा वेटिंग लिस्ट वगैरे लागू शकते. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक गोष्ट सांगितली, ती आपल्या करता समजा आश्चर्यचकित आहे, की त्यांनी सांगितलं तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे आहे, किंवा आपण त्याला जॉईनिंग वगैरे म्हणू शकतो, त्याला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं की बराच वेळ लागू शकतो. हे थोडं तिथं त्याला मी परत वगैरे एखाद्या वेळेस वेळ असला त्याला परत पाठवेलच तिथं कार्यालयावर. पण त्यांनी सांगितलं समजा तुम्हाला तिथे ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट लागल्याच्यानंतरसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळ लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं BMCच्या मार्चमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहे BMCच्या, पण तरी त्यांनी सुद्धा सांगितलं की म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी तुमचा बराच वेळ लागू शकतो. आता डॉक्युमेंटसाठी वेळ का लागेल हे तर त्यांनी काही सांगितलं नाही, पण त्यांनी सांगितलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचा बराच वेळ लागू शकतो.
त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथं थोडा म्हणजे हेच आहे, आपल्याला रिझल्ट वगैरे फेब्रुवारीपर्यंत लागून जाईल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर त्याच्यानंतर जॉईनिंग वगैरे, तर विद्यार्थी मित्रांनो मला असं तरी वाटतं की ते मार्चच्या समोरच जाईल आपलं. आणि एवढा उशीर का करतात हे तर काही कळत नाही आहे. तर आता त्यांना परत एकदा कॉन्टॅक्ट वगैरे करायचा प्रयत्न करणारच आहोत आपण. पण त्यांनी एवढं सांगितलं की समजा जानेवारीच्या तुमच्या स्टार्टिंगपर्यंत म्हणजे जवळपास 15 जानेवारीपर्यंत तुमची पहिली रिस्पॉन्स शीट येऊन जाईल. त्याच्यानंतर फेब्रुवारीपर्यंत तुमचा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुमचा रिझल्ट लागून जाईल आणि वेटिंग लिस्ट वगैरेसुद्धा लागणारच आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडा वेळ लागण्याचे चान्सेस. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा विद्यार्थी मित्रांनो असं असणार आहे मे बी, कारण की आपली सेकंड रिस्पॉन्स शीट वगैरे जर आल्याच्यानंतर आपण एक गोष्ट राहते ती म्हणजे आपलं नॉर्मलायझेशन. विद्यार्थी मित्रांनो मे बी नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे बी सुद्धा आपल्याला थोडा वेळ लागू शकतो. कारण की सेकंड रिस्पॉन्स शीट पण त्यांनी सांगितलं की समजा फेब्रुवारीपर्यंत तुमचा फायनल रिझल्ट लागून जाईल, वेटिंग लिस्ट वगैरे लागून जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडा वेळ लागणार आहेच आपल्याला, आणि थोडा वेळ घ्यावाच लागणार आहे त्यांना, कारण की प्रोसेस खूप मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑब्जेक्शन वगैरे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी घेतले आणि ऑब्जेक्शन प्रोसेसमध्ये बराच वेळ लागतो, कारण की प्रत्येक शिफ्टला त्यांना प्रत्येक शिफ्टचे पेपर चेक करावे लागतात. प्रत्येक शिफ्टचे पेपर चेक करायचे म्हटलं की प्रत्येक शिफ्टला 2-4 मुलांनी तरी ऑब्जेक्शन घेतले असणार आहेत. कारण की बरेच मुलांनी बघितलं आपण, काही मुलांचे काहीचं म्हणणं आहे आम्ही आन्सर वगैरे टिक केले तर ते आन्सर होत नाही. विद्यार्थी मित्रांनो काही जणांचं मी घाईघाईत काय केलं, कोणाने सेव्ह करून नेक्स्ट केलेलं नाही, त्यामुळे काहीचं म्हणणं आहे मी क्वेश्चन आउट ऑफ सॉल्व केले तरी माझे जवळपास 95 क्वेश्चन 96 क्वेश्चन असंच दाखवते वगैरे. तर हे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहेत. काही जणांनी ऑब्जेक्शन घेतले की बाबा आमचे म्हणजे प्रश्नामध्ये जे उत्तर होतं, आमचं जे उत्तर निघतं आहे ते विचारतच नाहीच आहे, ऑप्शनमध्ये नाहीच आहे आपला उत्तर. त्यामुळे ते बरेच ऑब्जेक्शन गेलेले आहेत. सगळं चेक होणार विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानुसारच आपली सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सेकंड रिस्पॉन्स शीटला थोडा वेळ तर लागणारच आहे. सेकंड रिस्पॉन्स शीट विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितल्यानुसार आपली 15 जानेवारीपर्यंत येऊनच जायला पाहिजे. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत आपली सेकंड रिस्पॉन्स शीट येऊन जाईल. त्याच्यानंतर जवळपास म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपला फायनल रिझल्ट लिस्ट आणि सुद्धा त्यामध्ये वेटिंग लिस्टसुद्धा लागूनच जाईल. त्याच्यामुळे एवढा तर वेळ लागणारच आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर समजा कट ऑफ वगैरे जर कोणाला बघायचं असेल, कट ऑफ वगैरे कसे लागतील कास्ट वाईज, तर विद्यार्थी मित्रांनो त्यावरसुद्धा आपण लेक्चर वगैरे घेतले आहेत. ते लेक्चर वगैरे बघून घ्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तिथं आपलं कट ऑफ वगैरे कास्ट वाईज कट ऑफ घेतलेले, आपण कट ऑफ वगैरे बघून घ्यायचे आहे, किती कट ऑफ लागेल वगैरे ती जाऊन सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी विद्यार्थी मित्रांनो BMC संबंधित काही महत्त्वाचे अपडेट आले तर ते अपडेट आपण तुम्हाला देतच राहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण त्यांच्यासोबत विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवर मेसेज वगैरेसुद्धा केला आणि त्यांना मेलसुद्धा केलेला आहे आपण. तोपर्यंत बघू त्यांचा काय म्हणजे त्यांचं उत्तर वगैरे काय आहे ते आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. तोपर्यंत जर आपल्या चॅनलला काही अपडेट वगैरे जर आलीच तर आपण तुम्हाला सांगत राहू. आपल्या चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट अपडेटसोबत. तोपर्यंत थँक्यू.